नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दृष्टीहीन व्यक्तींच्या मुलाच्या हत्येला न्याय द्या, आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्या, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी। अंध व्यक्ती देवानंद तायडे यांचा मुलगा प्रज्वल देवानंद तायडे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी कुणाल प्रवीण गावंडे याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राने केली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले। संघाचे अध्यक्ष अनिल बोरकर आणि महासचिव गजानन राठोड यांनी दिलेल्या निवेदनात 17 मे रोजी घरात कुणी नसताना प्रज्वलची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा उल्लेख असून आरोपींच्या आई वडिलांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। देवानंद तायडे यांनी आपले एकुलते एक अपत्य गमावलेले त्यांना न्याय मिळावा, आरोपीला कोणतीही सूट देऊ नये आणि कठोर शिक्षा व्हावी अशी संघाची भूमिका आहे। अन्यथा राज्यभरात 12,000 अंध सभासद न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही संघाने दिला आहे। यावेळी अनिल बोरकर, गजानन राठोड, देवानंद तायडे, नंदू ढेबरे, राहुल आठवले, किशोर दांडगे, विजय सुटे यादी उपस्थित होते। माझं नाव देवानंद सोनाजी तायडे। मी दर्यापूर येथील राहतो, दर्यापूर आर्यनगर येथील राहतो। माझ्या मुलाचा 17/5/2026ला कुणाल गावंडे या माझ्या शेजारच्या मुलाने त्याचा धारदार क्षेत्राने घरात येऊन वार केला। मी दोन्ही डोळ्याने अंध असून मला शासनाकडून त्याला समोरच्या व्यक्तीला कुणाल गावंडेला कठोरात कठोर शासनाने त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच मी शासनाला विनंती करतो। मला फक्त न्याय देण्यात यावा, कारण मी अंध असल्यामुळे हीच माझी शासनाला फक्त प्रार्थना आहे आणि विनंती आहे। आता कोणीच नाही का तुमच्या पाठी? मला एक मुलगा आहे, तो मुलगा माझा तो पण कॉलेजला आहे आणि एक छोटा मुलगा होता, तो घरामध्ये झोपलेला होता, तो पण कॉलेजला मूर्त्यापूरला शिकत होता आणि रविवार दिवस असल्यामुळे तो घरी होता। तो रविवार दिवस पाहून त्याला फोन केले वारंवार आणि तो बाहेर काही आला नाही। त्याच्यामुळे त्याने कुणाल गावंडे त्याला घरात जाऊनच त्याची धारदार क्षेत्राने चाकूच्या वार करून त्याला घरामध्ये ठार केले।